महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांचा प्रवेश योग्य निर्णय घेतला असे मत भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा सेवा सोसायटीचे चेअरमन गणपतराव कदम यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून मत व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजप कार्यालयात प्रवेश केला. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून 12 फेब्रुवारी रोजी पक्षश्रेष्ठीकडे तसेच विधानसभा अध्यक्षकडे राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे मुदखेड शहरातील निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा झाला. मुदखेड नगरपालिकेत 1985ला भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता महाराष्ट्रात प्रथमच मुदखेड पालिकेत आली असून त्यावेळी माजी नगरसेवक म्हणून गणपतराव कदम हे बहुमताने कमळाच्या फुलावर निवडून आले. काळानंतर अशोकराव चव्हाण यांचे समर्थक झाले. गणपतराव कदम हे त्याकाळी भाजप जिल्हा मोर्चाचे माजी अध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केले. एक आठवण म्हणून त्यांनी आपली मुलाखत माध्यमांना देऊन भाजप अशोकराव चव्हाण आल्यामुळे नवचैतन्य निर्माण झाल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गणपतराव कदम यांनी रणछोड मंगल कार्यालय पुढे फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांना पेढे वाटण्यात आले. यावेळी काल्याजी देवी मंदिरचे मुख्य पुजारी मारुती महाराज, कालिदास जंगलीवाड, माजी नगरसेवक किशोर पारवेकर, भाजपचे सरचिटणीस कान्होबा बिस्मिल्ला, गजानन बुचले, देवानंद कदम, रितेश कदम, बालाजी कदम, कोमराजी येगुर्ले, मारुती येगुर्ले, शिरीष देशपांडे, माधवराव कवळे, संतराम उन्हाळे, केशव संबड, गंगाधर मंथेवाड, भीमराव माधमवाड, अशोक मोरे, पत्रकार ईश्वर पिनल्लावर यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी अशोकराव चव्हाण यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यावर आनंद साजरा केला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.